ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकथा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आई एकविरा देवी कशी प्रगट झाली त्याविषयी जाणून घेऊया. आई एकविरा देवी ही आदिशक्तीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रात विशेषतः कोळी, आगरी आणि मच्छीमार समाजाची ती कुळदैवत आहे. सह्याद्री पर्वतात वसलेल्या एकविरा देवी मंदिर येथे देवीचे अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध स्थान आहे. प्रमुख मंदिर कार्ला लेण्याजवळ डोंगरावर वसलेले आहे. येथे दरवर्षी चैत्र आणि अश्विन नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. कोळी समाजाची ती कुलदैवत आहे आणि दुसऱ्या समाजांची पण ती कुलदैवत आहे. संकट निवारण आणि इच्छापूर्ती करणारी देवी, नवसाला पावणारी माता. नवरात्रीत विशेष पूजन केले जाते. देवी कोणासाठी प्रकट झाली? पांडवाच्या रक्षणासाठी, कोळी समाजांच्या संरक्षणासाठी, समुद्रावर जाणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी, भक्तांच्या संकट निवारणासाठी. म्हणूनच कोळी समाज तिला आई म्हणून मोठ्या भक्तिभावाने पूजतो. एकविरा देवी आणि कोळी बांधवांची मदत. महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी माछीमारी समाजाची कुलदेवता म्हणून आई एकविरा देवीला मान दिला जातो. कोळी बांधवांचा असा दृढ विश्वास आहे की देवीने अनेक वेळा त्यांचे समुद्रातील संकटापासून रक्षण केले आहे. कोळी समाजात अशी श्रद्धा आहे की समुद्रात जाण्यापूर्वी एकविरा देवीचे नाव घेतले तर मासेमारी भरपूर होते. म्हणून अनेक कोळी बांधव पहिला मासा देवीला अर्पण करतात. कोळी बांधव संकटात असताना देवीला नवस करतात. संकट दूर झाले की ते एकविरा देवी मंदिर येथे जाऊन नारळ, फुले आणि नैवेद्य अर्पण करून नवस फेडतात. चैत्र महिन्यातील यात्रा आणि नवरात्र या काळात कोळी समाज मोठ्या उत्सवाने देवीची पूजा करतो. या दिवशी हजारो भक्त डोंगर चढून देवीचे दर्शन घेतात. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी सह्याद्री पर्वतात घनदाट जंगल होते. त्या परिसरात अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत होते. त्यावेळी पृथ्वीवर राक्षसांचा उपद्रव वाढला होता. राक्षस यज्ञ, तपश्चर्या आणि साधना नष्ट करत होते. त्या काळात महान पराक्रमी ऋषी परशुराम यांनी समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली. परंतु नव्याने निर्माण झालेल्या या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली देवीची आवश्यकता होती. तेव्हा ऋषींनी आदिशक्तीची कठोर तपस्या केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन आदिशक्तीने एक अद्वितीय तेजस्वी रूप धारण केले. त्या दिव्य रूपाला एकविरा देवी असे नाव मिळाले. एक म्हणजे अद्वितीय आणि वीर म्हणजे शक्तिशाळी, म्हणजे सर्व शक्तीमध्ये श्रेष्ठ अशी देवी. देवीने ऋषीला आणि लोकांना वचन दिले की मी या भूमीत सदैव राहीन आणि माझ्या भक्तांचे रक्षण करेल. कोकण किनाऱ्यावर राहणारे कोळी बांधव समुद्रावर अवलंबून होते. अनेक वेळा समुद्रात वादळे येते आणि माछीमार संकटात सापडतात. त्यावेळी त्यांनी देवीची प्रार्थना केली. असे सांगितले देवींना का समुद्राच्या वादळापासून वाचव, सुरक्षित किनाऱ्यावर परत आण, भरपूर मासेमारीचा आशीर्वाद दे. म्हणून कोळी समाजाने देवीला आई एकविरा म्हणून स्वीकारले आणि तिला कुलदेवता मानले. मंदिराची स्थापना. कार्ला लेण्याजवळ देवीचे स्थान प्रगट झाले तेच आजचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. एक कथा अशी पण आहे का त्रेतायुगात पांडव वनवासात असताना सह्याद्री पर्वतात तप करत होते. त्यावेळी त्यांनी आदिशक्तीची आराधना केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी त्या पर्वतात स्वयंभू स्वतः प्रगट झाली होती. तीच म्हणजे आपली आई एकविरा. मित्रांनो, आपण ऐकूया आई एकविराची आरती. आरती एकविरा देई मजवरा, मजवरा शरण मी तुझ्या लागी, देई दर्शन पामराला, दर्शन पामराला. आरती एकविरा. कार्ला गडी वास तुझ्या, भक्त सह्याद्रीच्या पायी, कृपा दृष्टीने पाहुनी, संभाळीशील अवलाही. आरती एकविरा. चैत्राच्या शुद्ध पक्षी जेव्हा उत्सव तव होई, भक्तगण मिळताती, पालखीत मिरविती. आरती एकविरा.
दर्यावरचे शूरवीर तुझ्या पायीचे चाकर, तव कृपा तारी त्यासी त्यांना तुझ्याच आधार, आरती एकवीरा. हस्त नक्षत्राचा वारा उठे जीवा नाही थारा, एक क्षण आठविता त्यासी तारीसी तू माता, आरती एकवीरा. तव पूजनी जे रमती मनोभावे स्मरोणी चित्ती, जड संकटाच्या वेळी कडाडोनी प्रगट होसी, आरती एकवीरा. शांत होई तृप्त होई सेवा मान्य करी आई, अभयाच्या वर देवी ठेवी तव चरणी मिशीर, आरती एकवीरा. आरती एकवीरा. देवी देई मजवरा शरण मी तुझ लागी, देई दर्शन पामराला, देई दर्शन पामराला, आरती एकवीरा. देवी एकवीराचा उधो उधो. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका.